आंदोलनातून प्रतिसाद मिळाला, हजारो तरुणांचा पाठिंबा मिळाला आणि आता सगळ्यांचा एकच प्रश्न होता, अभिजित दिपके कोणत्या पक्षात जाणार? पण दिपके यांनी आज एक असा खुलासा केला की राजकीय वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली. पक्ष नाही, निवडणूक नाही, मग नेमका पुढचा प्लॅन काय आहे? चला सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सीजेपी आंदोलन, प्रश्नपत्रिका फुटीचा मुद्दा, विद्यार्थ्यांचा संताप आणि जंतर मंतरवरील आंदोलन या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेले अभिजित दिपके यांनी आज तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही, मी कोणताही पक्ष स्थापन करणार नाही, रिस्पॉन्स ग्रुप किंवा प्रतिसाद समूह तयार करणार आणि विद्यार्थी तरुणांचे प्रश्न दबाव गटामधून मांडत राहणार. आता ही भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. TV9 मराठी आणि आज तक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आंदोलनाला मिळालेला पाठिंबा हा राजकीय पक्षांचा नसून सामान्य जनतेचा असायल्याचं म्हटलेलं होतं. आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेने सुरू राहील असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. सुरुवातीला दिपके यांची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊया. देशभरातील गेल्या काही महिन्यात परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटणं, भरती प्रक्रियातील अनियमितता आणि विद्यार्थ्यांचा वाढता अविश्वास हा मोठा मुद्दा बनला. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत जंतर मंतर सीजेपी आंदोलन झालं. या आंदोलनात अभिजित दिपके हे आक्रमक पण संघटित चेहरा म्हणून पुढे आले. विशेष म्हणजे या आंदोलनाला काही सामाजिक कार्यकर्त्यांचा सुद्धा पाठिंबा मिळाला आणि सोनम वांगचुक यांचंही नाव चर्चेत आलं. त्यामुळे या आंदोलनाकडे राष्ट्रीय पातळीवर लक्ष गेलेलं. मग दिपके राजकारणात जाण्याची चर्चा का सुरू झाली? तर जेव्हा एखाद्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो तेव्हा लगेच प्रश्न विचारला जातो, पुढे हे निवडणूक लढणार का? पक्षात प्रवेश करणार का? नवीन संघटना काढणार का? महाराष्ट्रात अनेक आंदोलनांमधनं पुढे राजकीय पक्ष निर्माण झालेले आपण या आधी सुद्धा पाहिलेत. त्यामुळे दिपके यांच्या बाबतही अशी चर्चा सुरू झाली. पण अभिजित दिपके यांनी ती शक्यता जवळपास फेटाळून लावली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, दिपके म्हणतात आम्ही पक्ष नाही तर दबाव गट उभारणार. हे थोडंसं सोपं करून सांगायचं झालं तर हा पक्ष निवडणूक लढवणारा पक्ष नसणार, उमेदवार उभा करायचा मुद्दा नसणार, सरकारवर सातत्याने दबाव ठेवून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचा यांचा प्रयत्न असेल. म्हणजेच प्रेशर ग्रुप किंवा इश्यू बेस्ड प्लॅटफॉर्म अशी याची रचना असू शकते. उदाहरणार्थ परीक्षेतील पारदर्शकता, पेपर फुटीवरती लोकशाहीचे कायदे, भरती प्रक्रियेतील सुधारणा, विद्यार्थ्यांना न्याय, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत असे मुद्दे सातत्याने पुढे रेटले जाणार आहेत. दिपके यांनी मुलाखतीत विशेषतः म्हटलं की आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण असेल. हा मुद्दा महत्वाचा आहे कारण अलीकडे आंदोलनांमध्ये पोलीस कारवाई, परवानग्या, कायदे सुव्यवस्था यावरून वाद निर्माण झाले होते. त्यामुळे आम्ही हिंसक मार्ग स्वीकारणार नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न दिसतो. यातून दोन गोष्टी साधण्याचा प्रयत्न असू शकतो, विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास टिकवणं आणि आंदोलनाला राजकीय म्हणून न दाखवण्याचं टाळणं. आता माझ्या मते दिपके यांच्या आजच्या विधानातलं सर्वात महत्वाचं वाक्य म्हणजे आमच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी नाही तर जनतेने पाठिंबा दिलाय. ही ओळ थेट राजकीय पक्षांपासून अंतर राखते. म्हणजे दिपके स्वतःला जन आंदोलनाचा चेहरा म्हणून सादर करतायत, पक्षाचा कोणत्याही नेते म्हणून नाही. याचा अर्थ ते भविष्यात सगळ्या पक्षांवरती टीका करण्याची मोकळी ठेवू इच्छितात. भारतात अनेक विद्यार्थी चळवळी सुरुवातीला अपक्ष राहिल्या, पण पुढे गेल्यानंतर राजकीय प्रभाव त्यांच्यावरचा वाढला. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, आर्थिक स्रोत काय असणार, संघटनात्मक रचना कशी असेल, राज्यभरात नेटवर्क उभं कसं राहील, नेतृत्व एकाच व्यक्तीपुरता मर्यादित राहील का, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आता जर दिपके यांचा रिस्पॉन्स ग्रुप प्रत्यक्षात उभा राहिला तर महाराष्ट्रात विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी स्वतंत्र दबाव मंच तयार होऊ शकतो. विशेषतः MPSC, भरती परीक्षा, तांत्रिक शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि पेपर लीक या मुद्द्यांवरती सातत्याने आवाज उठवला गेला तर हा ग्रुप प्रभावी ठरू शकतो. पण त्यासाठी सोशल मीडिया आंदोलनापलीकडे जाऊन जिल्हा स्तरावरती संघटन उभारणं हे आवश्यक असणार आहे. आता पुढील काही गोष्टींवर सगळ्यांचंच लक्ष असेल, ते म्हणजे रिस्पॉन्स ग्रुपची अधिकृत घोषणा कधी होईल, त्याची संघटनात्मक रचना काय असेल, विद्यार्थी संघटना त्यात सहभागी होणार आहेत का, या सगळ्याकडे. तर एकंदरीत आता चित्र असं आहे की अभिजित दिपके यांनी सध्या तरी राजकारणात प्रवेश नाकारलाय.
पक्ष स्थापन करण्याच्या ऐवजी विद्यार्थी आणि तरुणांसाठी प्रश्नांसाठी रिस्पॉन्स ग्रुप या दबाव मंचाची दिशा त्यांनी जाहीर केली. आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाहीच्या मार्गाने सुरू राहील असा सुद्धा त्यांनी दावा केलाय. आता खरी कसोटी असेल ती घोषणाची नाही, तर ही चळवळ संघटित आणि सातत्यपूर्ण पद्धतीने उभी राहते का याची. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात स्वतंत्र विद्यार्थी दबाव गट प्रभावी ठरू शकतो का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा.